नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आताची सर्वात महत्त्वाची बातमी, एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या सहकार्याला पळवून लावलं। ग्रामस्थांनी या गुवाहाटीला गेलेल्या आमदाराला आपल्या कार्यक्रमातून चक्क पळवून लावल्याने एकच खळबळ उडालेली दिसत आहे। नेमकं झालंय काय ते आपण सविस्तर बघूया। एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंपासून वेगळे होऊन अनेक आमदार गुवाहाटीला घेऊन गेले। त्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघाचे संतोष बांगर हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले। त्या अगोदर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहून रडायचं नाटक करून सर्व आमदारांना बोलवलं होतं, मात्र तेही काही पैशाच्या नादी लागून गेल्याची माहिती मिळालेली आहे। त्यानंतर आता संतोष बांगर यांच्या जिल्ह्यात ठाकरेंचा शिलेदार हा खासदार म्हणून निवडून आला, म्हणजेच त्या जिल्ह्यात गद्दार आमदारांविरोधात चांगलं वातावरण तयार झालं होतं। त्यातच लोकसभेचा निकालसुद्धा बांगरांच्या विरोधात गेला। त्यामुळे आता बांगर ज्या ज्या कार्यक्रमाला जातात तिकडे जनता त्यांना 50 खोके एकदम ओके असं म्हणत पळून लावत आहे। कालच्या एका घटनेनुसार संतोष बांगर एका कार्यक्रमाला गेले असता तेथील लोकांनी व ग्रामस्थांनी त्यांना पळवून लावलं व मोठ्या घोषणा दिल्या। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा संतोष बांगर हे घरीच बसणार यात काही आता शंका दिसत नाही। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, संतोष बांगर हे घरी बसावेत का? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।